श्री साम सदाशिवाय नमः। आज माझ्या अरिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं जमलेले आपल्या जिल्हा परिषद जयपूर सर्कल मधील सर्व माझे मित्रमंडळी, माझे सहकारी, तसेच आमच्या शिवली सर्कल मधील काही मंडळी आपल्या कार्यक्रमासाठी आलेली आहे। खरं तर मित्रांनो, हा कार्यक्रम वाढदिवस एक फक्त निमित्त आहे आणि या निमित्तामुळे आपण सर्वजण एकत्र येत असतो। खूप वाढदिवस वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे डीजे लावून वाढदिवस करणे, परंतु 2024 ला आमची जे शिवपुराण कथा झाली, या शिवपुराण कथेनं आम्हाला भरपूर काही शिकवलं की वाढदिवस ह्याच्या आधी आम्ही थोडेसे डीजे वगैरे लावणे, हे करणे, असं ते केलं ते विषय। परंतु आम्ही आमचे स्नेही श्री महादेवरावजी घेंबड यांच्याकडे गेलो आणि त्यांचा वाढदिवस आम्ही बघितला की किती सुसज्ज, नम्रपणे, आणि इतका जर शांततेत वाढदिवस असेल तर तो वाढदिवस वाटतो, नाहीतर तो वाढदिवस वाटत नाही। आणि मग मी त्याचा तो आदर्श घेऊन गेल्या वर्षीपासून या वाढदिवसाची संकल्पना राबवण्याचं ठरवलं आणि सर्व आपले जे मित्रमंडळी आहेत, निवडणुका येतात जातात, हा विषय वेगळा आहे। हा विषय काय आपण निवडणुकीसाठी इथे एकत्र आलेलोच नाहीत, कारण इथे वेगवेगळ्या पक्षाची मंडळी सुद्धा आपल्याकडे सामील झाले। खरं तर निवडणुका अजून 1 वर्ष मला तर वाटते होणारच नाही, त्याच्यामुळे वाढदिवस हा दरवर्षी आमचा होणार आहे आणि तो अशाच पद्धतीने होणार। आता ते होऊ का नाही होऊ, पण आम्ही ठरवलं, आता त्यांनी सांगितलं महादेवराव तर ते सांगायचा उद्देश असा आहे की एक चांगली संकल्पना घेऊन आपण या समाजासमोर जाऊ, जेणेकरून वेगवेगळी समाजातील कुप्रथा, ही जे धांगडधिंगा आहे, हा बंद व्हावा, हा त्याच्या मागचा उद्देश आमचा होता। आणि या उद्देशाने आपण ही संकल्पना घेऊन या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी एकत्र केली। वेगवेगळ्या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मी आपल्या सर्कलमध्ये, तर मला जेवढं प्रेम आपल्या या सर्कलमध्ये प्रत्येक गावाने दिलं, मग समजा उदाहरण पोखरे टाकले असेल, महोरा असेल, आंबोरा असेल, वरोडा असेल, गणेशपुरा असेल, वाघोडा असेल, वाघोडा तांडा असेल, ढोकसाळ असेल, देवगाव असेल, केहाळवाडगाव असेल, माळेगाव असेल, जयपूर असेल, एरंडेश्वर असेल, कोकरसा असेल, दहा असेल, शिवंगिरी असेल, बेलोरा असेल आणि पोखरी केंद्री असेल, आणि त्याच्या पलीकडे आपल्या सर्कलमध्ये नसलेलं गाव सरकटे वगैरे असेल। म्हणजे एवढं प्रेम की आपलं प्रेम आहे सगळ्यांचं, की हे प्रेम आपुलकी हेच मिळवण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या 1.5-2 वर्षापासून करत होतो। आणि निवडणुकीमध्ये हारणं जिंकणं हा नंतरचा भाग आहे, कारण महाराज